नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये. सकाळ सकाळ मी चाललेलो आहे आज नवीन प्रवासाला, म्हणजेच सिंधुदुर्ग म्हणजे जातो आहे. मालवणला फर्स्ट टाईम जातो आहे. ॲक्च्युली कणकवलीला गेलो आहे, सावंतवाडीला गेलो आहे, पण मालवणला त्या साईडला जातो आहे. आणि तिकडे मित्र आहे आणि मित्राने खास आमंत्रण केलेलं आहे. सो जाऊया. प्रवास असणार आहे आपला दिवा सावंतवाडी गाडीने. मध्येच रत्नागिरीला आपला राहुल भेटेल आणि बाकी प्रवासात गमतीशीर मजा मस्ती होईलच. आजच्या व्लॉगला सुरुवात करतो आहे. दिवस चांगला आहे, सो तुमचा आशीर्वाद घेऊन व्लॉगला सुरू करूया आणि जाऊया थेट मालवणला. चला मंडळी, जो खदलव झोप उडाले नाही. काल विरारवरून आलो ना, डोलं प्यांगावलेत, प्यांगावलेत. सकाळचे वाजलेत 7 आणि गाडी आलेली आहे आपली प्लॅटफॉर्मला. 7वरच गर्दी आहे वाटतं गाडीला. चला, पूर्ण फुल पॅक गाडी आहे. आजकाल खाली डेला पण असे पॅक करून जाते गाडी, सीझन नसला तरी पण. म्हणजे उभं राहायला जागा आहे, बसायला तर अजिबात नाही भेटणार. पहिली पनवेलवरून थोडीफार तरी बसायला भेटायची, पण आता नाहीच. वाजले दुपारचे 12:30 आणि गाडी पोचले सावर्ड्याला. लय गाडीत तंतनावत आणला नाही. खेड कधी गेला, चिपळूण कधी गेला समजलंच नाही. आणि आता पुढे जाते, कारण आजचा लांबचा प्रवास आहे, त्याच्यामुळे अगोदरचं काय दाखवलं नाही, शूट नाही केलं. पुढचा रत्नागिरीच्या पुढचा करू. आपला मित्र भेटला आहे सिद्धू भाई. कसा आहेस? मस्त. बऱ्याच दिवसांनी भेटला ना. नाही तर मी दिवा गाडीला असलो ना, याला फोन करतो, भाई कुठं आहेस तू. मी कधी कधी रिटर्न असलो की हा गाडीला अपला असतो, कधी डाऊनला असतो. मग आम्ही मध्येच कुठं क्रॉसिंगला असलं या फोन करतो, येतो. सो आपला संगमेश्वरचा आहे मित्र. तर आपल्या दिवा गाडीला स्टाफ आहे आणि मस्त प्रवास झाला, जबरदस्त. सावर्डा आणि संगमेश्वर रेल्वे स्टेशन आलेलं आहे. संगमेश्वर ट्रेन बघू शकता मंडळी, पूर्ण खाली झाले. सगळं बस आहे संगमेश्वरपर्यंत तर पूर्ण खाली होते. सगळे झोपून. पनवेल एवढी भरलेली ना, वरती बसायला पण जागा नव्हती. गाडी आली टायमात बरोबर, पण उक्षीला थांबले. पावसात उक्षीला आहे ना मोठे धबधबे असतात. पुढे जाऊन तो उक्षी रानपाटचा धबधबा भेटतो. पण इथे सुद्धा या कातळ आहेत ना, इकडनं पाणी झरत असतो. आता तुम्हाला उन्हाळ्यात दिसणार नाही, हिवाळा आहे म्हणा, पण पावसाला जून महिन्यात चालू झालं पावसाला की सगळे धबधबे चालू होतात इथं. मस्त असतं, निसर्ग अनुभवायला मस्त जातो. म्हणजे संगमेश्वर टू रत्नागिरी पट्टा, जो उक्षीचा जो पुढचा तो धबधबा आहे, रानपाट धबधबा, उक्षी धबधबा. आणि आता ह्या भागात तर भरपूर, म्हणजे संगमेश्वर टू रत्नागिरीला जाताना भरपूरच धबधबे दिसतात आणि बोगदे पण भरपूर आहेत. प्रवास करताना अजून मजा असते. रत्नागिरीमध्ये आपलं स्वागत आहे. रत्नागिरीमध्ये नाही, ते 2 वाजता रत्नागिरीला आले का. चल करायच ना. संतोष मामांचं आगमन झालेलं आहे. नाही म्हणजे जेवण घेऊन आला म्हणू का. जेवण घेऊन आलेलं आहे खास रत्नागिरीला आम्हाला.
पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा मला, मी आणून देऊ शकतो जेवण. राहुल इथून जॉईन झाला. इथून थेट आम्ही जाणार सिंधुदुर्ग. तिथे एक सोंडके आहे, तो एकसारखा कॉल करतो आम्हाला. कुठं बदलाव घेतले काय असा काय बदलं येतोय ना, मला तर येतोय ना मस्त. तर त्यांची पण मालवणी भाषा बोलायला जाम भारी वाटतं. तरी गोरा दिसतोय काय मी? हा मग यायला दिसतोय ना बरा म्हणजे विषय आहे काय. आमची शेडिंग एकच झाले. झोपून जायचं आता. क्लायमेट बघ कसं आलंय. सकाळी मला एवढा थंडी लागते ना. थंडी होती मला एसी आहे. इथं नाही, बाहेर पण थंडी होती बरीच. 2:30 वाजेपर्यंत 2:30 पावणे दिले ते ट्रेन, पण आज लवकर आली. 2 वाजता आली ट्रेन सावंतवाडी. अर्धा तास झाला गाडी इथेच थांबले आपली. आणि इकडनं आले मडगाव. मुंबईला जाणारा पब्लिक बघा. जनरल डबा बसायला तरी भेटेल काय. कधी आलो तर मांडवीनी जनरलनी बाटली पडली खाली. गर्दी आहे गोवा. गाडी बरोबर 1.5 तास थांबली. आत्ता वाजलेत 3:30. आलेली 2 वाजता गाडी. चला रत्नागिरीतून थेट जायचं आहे आता सिंधुदुर्गच्या दिशेने. पुढे सावंतवाडीला जाईल. आडवली वगैरे लागेल, विलवडे लागेल, राजापूर लागेल, त्यानंतरला खारेपाटण, नांदगाव, बरीच अशी स्टेशन लागतील. मंडळी झाले संध्याकाळ. आता अचिरणे म्हणून रेल्वे स्टेशन आहे, तिकडे पोचलो आहे. त्याच्यानंतर नांदगाव, नंतरला कणकवली, त्याच्यानंतरला सिंधुदुर्ग. सो ह्या पट्ट्याला आलो तरी एकदम फास्ट गाडी वगैरे येतो, पण सावंतवाडी पहिल्यांदा जातो, त्यामुळे गाडी थांबत जाते. आजची प्रवास हा ट्रेनमधलाच आहे असं वाटतंय, कारण खूप कंटाळा आला. तेच हे करत तरीसुद्धा झोपलेलो. आता अचिरणे वगैरे जातं आहे, पुढे नांदगाव येईल. सो संध्याकाळचं वातावरण बघत जातं आहे. 5:55 झालेत संध्याकाळच्या. आणि आता गाडी आली कणकवलीला गेलो इकडे. आणि वेंगुर्ल्यात गेलो. वेंगुर्ल्यात एक शूट होता गेल्या वर्षी शिमग्याचा, त्यासाठी गेलो. सो सिंधुदुर्गमध्ये पहिल्यांदा जातो आहे. हातातली गावी आहेत ते बरेच फिरलं नाही. बघूया काय फिरायला मिळतो आहे. ॲक्च्युली उद्याचाच दिवस आहे फिरायला, त्याच्यामुळे जेवढं फिरायला मिळतं आहे तेवढं फिरून घेऊया उद्याच्या दिवसात. चला आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे सिंधुदुर्ग. फायनली पोचलो. वाजले 6:10. पोचायला टाईम आहे 5. सिंधुदुर्गमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहोत. आम्हीच बुरसाटले मेलं झोपा काढतायत नुसते झोपून. उद्या चल भाऊ, छान वाटलं. भेटू परत. रिटर्नच्या प्रवासात भेटलास तर बघू, नाही तर भाऊ दरवेळेस भेटतो आपल्याला. काय गाडी पूर्ण खाली गेली. ही गाडी जाते मडगावला रात्री 9-9:30 पर्यंत. सावंतवाडीला पोचेल 8 वाजेपर्यंत. सिंधुदुर्ग जाऊया आता. इथून कुठं जायचं काय माहीत नाही. कुठं जायचं आहे? मित्र राहतात इकडं स्टेशनच्या जवळच राहतात, चालत पण जवळ आहे असं म्हणतात. कुठं जायचं आहे, कुठल्या गावात जायचं आहे ते पण नाही माहिती. पण आलो आहे आम्ही. कधी येतस आज आलेला हो मित्रांनो. आता आम्हाला न्यायला पण नाही आलं. कुठं आहेत ते? तुला न्यायला मी पनवेलला बोलवले न्यायला. हे तर मला कळत नाही कुठं कसं यायचं ते. राहुल असताना भेटत तो राहुल रत्नागिरीला भेटला मला. नमस्कार. आपलं नाव तरी सांगा, लाजू नका. माझं नाव माहिती नाही. नामदेव नामदेव खेळू भाऊ.
नामदेव भाऊ गरुड. नामदेव गरुड चला कुठं ना गावात सांग सुकलवाड. तुम्हाला तालुका कुठला? सिंधुदुर्गात लागतो ना? मालवण लागतो. जिल्हा सिंधुदुर्ग. हां अच्छा, जिल्हा सिंधुदुर्ग, तालुका मालवण. चला, नामदेव भाऊ आम्हाला फिरवणार आहेत. तो खदलवू जो जेवढं दिवस आहे तेवढं खदलवू. नामदेव व्हिडिओ ना लाजतो रे. असं दे, साधा आहे माणूस तो. लाजतो ब्रँड माणूस आहे बा. साधा माणूस आहे. हो त्यांच्यावर होतो. आज वाजवूया. हां सुस्वागतम. आम्ही तुमचं सिंधुदुर्गमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. नामदेव भाऊ इकडे पण मस्त केलाय. जबरदस्त. प्रत्येक स्टेशनला कोकण रेल्वेच्या असं काही ना काही केलेलं आहे. सिंधुदुर्गचं बघू शकता. खेडचा पण भारी केलेला आहे, रत्नागिरीचा पण भारी केलेला आहे. सिंधुदुर्गला आलो आहे. वा भारी वाटतं ना. वा मस्त वाटतं. आणि संध्याकाळचं वातावरण, फोटो काय येतील भारी. आता सन डाऊन झाला आहे, थोडासा वरती असताना अजून मजा आली असती. आईला सजवली, आईला मिरवली. चला खत्री रे, मस्त आहे या भारी. पण या मेला 100 रुपयाचं पेट्रोल डालो और 4 दिवस घुमाओ. ह्या असल्या गाड्या जाऊन 30 रुपयाचं पेट्रोल टाकायचं आम्ही आणि कॉलेज फिरवायचं. पोचलोय फायनली मंडळी. काय मिळ्या चाय पाणी सगळा नाश्ता विष्टा झालेला आहे. सुकलवाड गाव. तुम्ही इथला असाल कमेंट करून नक्की सांगा. काय कर नानी भेटल्यात. नानी बऱ्या ना? हा नानी बऱ्यात बऱ्यात ना? नानीला पान नाही आणलेलं रे. पान आणायला पाहिजे आता. गावची माणसं पानाशिवाय राहतच नाही ना. पण नाणी आमची पानाशिवाय राहतात ना. जेवण नाही दिलं तर त्याला पान पाहिजे नाणीला. पहिला साखरपुड्याला लग्नाला पानाची ताट असायची. आता चिवडा वगैरे आहेत, पहिले पण द्यायचे. पण पहिले पानाची ताट, पान, सुपारी, तंबाखू, चुना सगळंच. रात्रीचं फिरायला आलोय. इकडचे मित्रपरिवार भेटलेले आहेत. राऊंड मारतो रात्री. मग दिसताव म्हणजे नाईटला बघ. रात्रीची डुकरा भेटतात का बघूया. डुकरा नाही भेटली पण कुत्री आहेत. कुत्री आहेत, कुत्रे आहेत. स्वागत आलेले आहेत. हा बघा पिला पण आहेत कुत्र्यांची. हे बघा बॅटरी आहे निकी आणायला पाहिजे होती. ह्याला बॅटरी मस्त होईल या कॅमेऱ्याला. मी आणले ती छोटीवाली बॅग आहे माझ्या. बाबू कुत्र्याची पिला आहेत ना, मागं लागतात. मस्त आहे रे. इथं खेळतो काय? खेळाय पण या हवाय. कुत्र्याचे वाजलेत बघा 9. अरे ग्रेव्ही आणि यार बिर्याणी स्पेशल आहे. अरे अंडा बिंडा घातलाय. वाव सोय केली जेवणाची मस्त जबरदस्त. वो देखो ना गाय, देखो ना. ए भाऊ बस जेवायला. काय विनायकला बोलो. स्पेशल बिर्याणी, कांदा. कोणी बनवली बिर्याणी? पूजा निको या चला समरेश व्लॉग्स. बिर्याणी खायला या. समऱ्या व्लॉग्स समऱ्या. जेवलो आणि आईस्क्रीमला आलोय सगळे. ए उद्या कुठं जायचा? आमचे पोलीस राजू आम्ही सांगत नाही, पण उद्या आम्ही फिरणार आहोत मालवण वगैरे. बघूया हे लोक कुठं फिरायला नेत आहेत. जाऊया. सकाळी झोपून राहते. हा तोपर्यंत ही व्हिडिओ इथेच थांबवतोय. प्रवास मजेशीर झाला. मजेशीर म्हणजे
आरामदायी झाला. अख्खा दिवस प्रवासात गेला. सकाळी 7 वाजता बसलेलं, येईपर्यंत 6 वाजले, म्हणजे 11 तास गेलेले. आज मजा आली. ही व्हिडिओ इथंच थांबवतोय. कशी वाटली अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय, भेटू पुढच्या वेळेमध्ये. टाटा आंब्याचा बाटा. जाऊ दे आता काय, बाय बाय.